जय शिवराय भावांनो, आता आपण उमरड या गावात आलेलो आहे. इथून काहीच अंतरावर नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. पण काही कारणास्तव आपल्याला तिथे जाता येणार नाही आहे. पण पुढे काही 5 किलोमीटर अंतरावर साखर ह्या गावात नरवीर सूर्याजी मालुसरे यांची समाधी आहे. आपण तिकडे जाऊयात. आता थोड्याच वेळात आपण मार्गस्थ होऊ. तर तुम्ही पाहू शकता सर्व धारकरी आता थोडा विसावा घेत आहेत. सकाळची वेळ आहे. सर्वीकडे डोंगराळ भाग आहे. तुम्ही पाहू शकता. सूर्योदय होत असतानाचं दृश्य आहे. दूरवर तिथे तुम्हाला धारकरी दिसत असतील. तिथेच आपल्याला जायचं आहे. तिथेच नरवीर सूर्याजी मालुसरे यांची समाधी आहे. नरवीर सूर्याजी मालुसरे हे नरवीर तानाजी मालुसरे यांचे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्या एवढेच ते शूर होते. रात्रीची वेळ होती. नरवीर तानाजी आणि त्यांचे मावळे कोंढाण्याच्या कड्याच्या पायथ्याच्या काळोखाशी उभे होते. रातकिडे किरकिर करत होते. नरवीर तानाजींचे 5-6 मावळे कोंढाण्याचा कडा चढायला पुढे आले. कडा अतिशय उंच होता. तरी ते कपारीस धरून कुठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून गेले. वर जाताच त्यांचे दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले आणि नरवीर तानाजी आणि त्यांचे मावळे दोरावरून भराभर कडा चढून गेले. आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायबाचे या शब्दात नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपल्या मुलाचं लग्न पुढे ढकलून कोंढाणा काबीज करण्याची मोहीम हाती घेतली होती. 4 फेब्रुवारी 1670ला पार पडलेल्या या मोहिमेत तानाजी मालुसरेंसमोर आव्हान होतं ते राजपूत सैनिक उदयभान राठोडचं. या मोहिमेची रंजक पार्श्वभूमी दिल्ली विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे सांगतात. आज सिंहगड नावाने ओळखला जाणारा कोंढाणा किल्ला पुरंदरच्या तहानंतर 1665 साली मुघलांना दिला होता. या तहात 23 किल्ले मुघलांना दिले होते. कोंढाणा पुण्याकडे तोंड करून होता. प्रत्येक शहराचा एक किल्ला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना तो किल्ला परत हवा होता. ही जबाबदारी त्यांनी नरवीर तानाजी मालुसरेंकडे सोपवली. हा तह झाल्यानंतर ते आग्र्याला गेले होते आणि तिथून पलायन केलं. तिथून आल्यावर छत्रपती शिवाजी तहाविरोधात बंड पुकारलं आणि त्यांना हा किल्ला परत हवा होता. हा अतिशय महत्त्वाचा किल्ला होता. धोरणात्मकदृष्ट्या सुद्धा तो अतिशय महत्त्वाचा होता. उदयभान राठोड नावाचा राजपूत सेनापती तेव्हा किल्ल्याचं रक्षण करत होता. नरवीर तानाजी मालुसरेंबरोबर त्यांचे भाऊ सूर्याजी मालुसरे सुद्धा होते. ते पुढे सांगतात. आजच्या पुणे शहरापासून नैऋत्येस 20 किलोमीटर हवेली तालुक्यात वसला आहे. कोंढाणा, बक्षिदाबक्ष, सिंहगड अशा वेगवेगळ्या नावांनी तो ओळखला जायचा. या किल्ल्यात पुणे, डोंजे आणि कल्याण अशी 2 मुख्य द्वार आहेत. सुभेदार तानाजींनी किल्ल्यावर चाल करताच सूर्याजींनी त्यांच्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला आणि तो उघडण्याची वाट पाहू लागले. लढाईला सुरुवात झाली. उदयभानचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. हातघाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. मावळ्यांना कल्याण दरवाजा उघडला. सुभेदार तानाजी सिंहासारखे लढत होते. उदयभानने त्यांच्यावर झेप घेतली. दोघांची निकराची लढाई सुरू असतानाच सुभेदार तानाजींची ढाल तुटली. त्यांनी हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलतच ते लढू लागले. ते दोघंही जबर जखमी झाले आणि दोघांचाही मृत्यू झाला. सुभेदार तानाजी पडले हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी आणि त्यांच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत पोहोचले. भाऊ पडलेले पाहून सूर्याजींना दुःख झाले.
पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजींनी दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना ते आडवे गेले आणि म्हणाले, "अरे, तुमचा बाप इथे धारातीर्थी पडला आहे आणि तुम्ही भागूबाईसारखे काय पळता? मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या मारा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा." त्यानंतर मराठा सैनिकांनी लढा देत हा गड काबीज केला. जेव्हा ही बातमी महाराजांना कळाली की कोंढाणा किल्ला स्वराज्यात आलाय, याचा त्यांना खूप आनंद झाला. पण त्यापेक्षाही जास्त दुःख झालं, कारण की त्यांचे बालपणीचे मित्र सुभेदार तानाजी मालुसरे हे लढता लढता धारातीर्थी पडलेत. याचं महाराज ताबडतोब कोंढाण्याकडे रवाना झाले. सुभेदार मालुसरे यांना धारातीर्थी पडलेलं पाहून ते म्हणाले, "गड आला, पण माझा सिंह गेला." तेव्हापासून कोंढाणा हा किल्ला सिंहगड या नावाने प्रसिद्ध झाला. की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। आम्ही गड्या डोंगरचं राहणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचं होणार। आम्ही गड्या डोंगरचं राहणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचं होणार। लाडक्या रायबाच्या विवाहाची उत्साहाने तयारी करणाऱ्या सुभेदार तानाजींना अखेर हा विवाह पाहता आलाच नाही. पण या अगोदरच त्यांनी आऊसाहेबांना वचन दिलं होतं की आऊसाहेब, कोंढाणा तर स्वराज्यात येईल याची मी खात्री देतो, पण मी असो अगर नसो, तुम्ही माझ्या रायबाचं लग्न लावून द्या. वडिलांच्या पश्चात खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंनी रायबाचं लग्न लावून दिलं. 9 वर्षीय रायबांचं लग्न हा इतिहासातील एक महत्त्वाचा भाग आहे. रायबाच्या लग्नाची तयारी सोडून मोहिमेवर निघालेले मालुसरे एक आदर्श योद्धाच नव्हे, तर आदर्श वडील म्हणूनही उल्लेख केला जातो. याचं कारण म्हणजे लहानग्या रायबांना त्यांनी दिलेली शिकवण. लग्नानंतरही रायबांवर महाराजांचे लक्ष होते. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे सुभेदारांच्या पत्नी सावित्री यांनीही मुलाचे शिक्षण निगुतीने पाहिले. रायबा मोठे होत होते आणि वडील नरवीर तानाजी प्रमाणेच शस्त्रविद्येत आपलं कौशल्य सिद्ध करत होते. तरुण वयातील रायबांना पाहताना महाराजांना तानाजींचाच भास होत असे. महाराजांच्या विश्वासातील मातब्बर मावळ्यांनी रायबांना अधिक उत्तम प्रशिक्षण दिलं. स्वभावाने धाडसी आणि शूर असलेल्या रायबांचे कौशल्य पाहून शिवरायांनी त्यांच्यावर पायदळाच्या तुकडीचे सरनोबत सोपवले. या काळी एवढी मोठी जबाबदारी पेलणारे ते सर्वात लहान सेनापती होते. ही जबाबदारी अत्यंत कुशलतेने पेलणाऱ्या रायबांना पाहताना महाराजांनी त्यांच्या भविष्यासाठी आणखी काही योजना आखल्या होत्या. रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि पराक्रमी विश्वासू सेनापतींसह महाराज स्वराज्याच्या दक्षिण मोहिमेवर निघाले. अर्थातच यात रायबा सामील झाले. स्वराज्याची दक्षिण बाजू अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू झाले होते. मोहीम आटपून परतताना दक्षिणेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगा पाहिल्यानंतर महाराणा कल्पना सुचली. यातील किमान एक गड स्वराज्याच्या ताब्यात घेत येथे मावळ्यांचा मुक्काम हलवला तर केवळ स्वराज्याच्या आतील नव्हे तर सीमेबाहेरील शत्रूंनाही रोखण्यात यश मिळेल. या दूरदृष्टीने महाराजांनी एका गडाची निवड केली. कोल्हापूर जिल्ह्यातील समृद्ध तालुका अशी ओळख असलेल्या चंदगडमध्ये दिमाखाने उभा राहिलेला एक किल्ला महाराजांनी ताब्यात घेतला. चारही दिशांनी गर्द झाडीत लपलेल्या या किल्ल्याला सुरक्षेसाठी निसर्गाचं वरदान लाभलं होतं. सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम असलेला हा किल्ला स्वराज्यातील इतर किल्ल्यांपासून दूर होता. किंबहुना स्वराज्याच्या नियोजित सीमेपार असलेल्या या किल्ल्याचे यावरून 1674 साली किल्ल्याची डागडुजी पूर्ण झाल्यावर पारगड नामकरण करण्यात आले.
मात्र स्वराज्याच्या टोकाला असलेल्या या किल्ल्याचे प्रतिनिधित्व नेमकं कोणाला देणार, या सर्वांचाच प्रश्नावर महाराजांनी नाव उच्चारले, रायबा मालुसरे. तरुण वयातच रायबांवर आणखी एक मोठी जबाबदारी टाकण्यात आली. मात्र रायबांसाठी महाराजांचा शब्द अंतिम होता. ज्या दिवशी पारगडची किल्लेदारी रायबांच्या हाती सोपवली त्यावेळी महाराजांनी त्यांना आणखी एक आज्ञा केली. जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत पारगडचं रक्षण करा. हा किल्ला अभेद्य ठेवा, त्याची सेवा करा. महाराजांचे हे शब्द रायबांसाठी गुरुमंत्र होता. त्या क्षणापासून पारगडावर रायबांचे नाव कोरले गेले. उमरजहून मालुसरेंचं संपूर्ण परिवार पारगडावर स्थलांतरित झाला. त्यांच्यासह नरवीर तानाजी मालुसरेंचे निष्ठावंत असलेले शेलार मामा, शिंदे, होळकर, पेठे, कुबल आदी मावळेही कुटुंबासह पारगडावर आले. मोहिमांवर निघालेले महाराजही अनेकदा पारगडावर वास्तव्य करत रायबांचे काम पाहायचे, त्यांचे भरभरून कौतुक करायचे. मात्र दरवेळी हा पारगड अभेद्य राखा असा सल्ला द्यायचे. याचे कारण म्हणजे सीमांच्या सुरक्षेसाठी पारगडचे असलेले महत्त्व. रायबांच्या प्रयत्नांमुळे केवळ पारगडचं नव्हे तर स्वराज्य आणि त्यांच्या सीमाही कायम मजबूत राहिल्या. सीमेवर आलेल्या शत्रूंना आधी पारगड पार करावा लागेल, जो त्यांना शक्य नाही, या विचारांनी रायबांनी सुरक्षा यंत्रणांचे नियोजन केले होते. तर मित्रांनो, आपण सकाळी 6:30 वाजता पायी उमरठ या गावातून मोहीम सुरू केली. आता रात्रीचे 8-8:30 वाजले आहेत. 3 डोंगर पार करून आपण कातिवडे या गावात आले आहोत. तर तुम्ही आजूबाजूला पाहू शकता, संपूर्ण डोंगराळ भाग आहे. आज आपण इथेच मुक्काम करणार आहोत. सकाळी मोहिमेला सुरुवात करू. तर मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. अरे तिकडे कुठे आहे? त्या पायथ्याला घाला मग तिकडे. अरे इथं घाला की ते. हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव विठ्ठल भरवा, तो हा
विठ्ठल